नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये आपण बघूयात. सर्वजण कोर्टामध्ये हजर झालेले असतात तर जज साहेब हे नेत्रा धर्माधिकारी यांना विचारतात की तुम्हाला काही प्रश्न विचारायचेत का. तेव्हा ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी उभी राहते आणि जज साहेबांना म्हणते की मी आनंदी सार्थक राजाध्यक्ष यांना या अगोदर काही प्रश्न विचारले होते, परंतु पुन्हा त्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळावी म्हणून ती जज साहेबांना रिक्वेस्ट करते. तेव्हा सार्थक जोशी वकिलांना खुणावतो तर जोशी वकील सार्थकला शांत राहायला सांगतात. तेव्हा जज साहेब हे परमिशन देतात तर आनंदीला टेन्शन येते आणि ती विचार करते की या धर्माधिकारी मॅडम मला प्रश्न विचारण्यासाठी परत का बोलावतात. आनंदी तोच विचार करत असते. नेत्रा धर्माधिकारी ह्या आनंदीला म्हणतात की मिसेस आनंदी राजाध्यक्ष, माझा आवाज तुम्हाला ऐकू आला नाही का. तर लगेच आनंदी त्यांच्याकडे बघू लागते. तेव्हा आनंदी घाबरतच विटनेस बॉक्समध्ये येते. त्यानंतर इकडे सुद्धा घरी देवाजवळ प्रार्थना करते की आजच्या केसमध्ये माझा सार्थक निर्दोष आहे हे सिद्ध होऊन दे आणि सर्व काही लवकरच संपून दे. देवा, तो निर्दोष आहे हे तुला माहिती आहे, त्यामुळे तूच आता त्याच्या पाठीशी उभा राहा आणि त्याला यातून बाहेर काढ, अशी प्रार्थना करत सुद्धा देवासमोर रडत असते. आणि तेथून जायला निघते तर वृंदा त्या रूममध्ये येते आणि काय ग तू येते आहेस का. सुधा म्हणते की काय ग काही बोलायचे होते का. वृंदा म्हणते की नाही नको, तुला त्रास होतो. सुधा म्हणते की जर तू नाही बोलली तर मला त्रास होईल, मग सांग की तुला नेमकं काय म्हणायचे ते. तेव्हा वृंदा लगेच म्हणते की सुधा मला तुला खोटी आशा नाही दाखवायची, कारण आज आदर्शचे वकिलांबरोबर बोलणे झाले आणि त्यात असे कळले की, आणि पुन्हा थांबते तर सुद्धा विचारते की काय कळले. तर वृंदा म्हणते की हे बघ, आनंदीची आज साक्ष आहे, तिच्या बोलण्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. तिने जर काही घोळ नाही घातला तरच सार्थक सुटेल, नाही तर सर्व काही अवघड होणार. सुधा म्हणते की अगं त्यात घाबरण्यासारखं काय आहे, आनंदी सर्व काही व्यवस्थितच बोलणार, शेवटी तिच्या सुद्धा कुंकवाचा प्रश्न आहे, मला खात्री आहे की ती काही चूक नाही करणार. वृंदा म्हणते की ती चूक नाही करणार, परंतु तिला चूक करायला भाग तर पाडले जाऊ शकते ना. सुधा म्हणते की म्हणजे काय. तर वृंदा म्हणते की ती ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी बाई खरंच खूप डेंजर आहे, समोरच्याला बोलण्यात अशी अडकवते की कळत सुद्धा नाही. त्यात आनंदी इतकी भोळी आणि ती जर असे म्हटले की मला अंशुमन दिसतो तर सर्व काही संपेल, मग तर काही खरं नाही, सार्थक आणखीन त्यात फसू शकतो. तेव्हा सुधाला आणखीन टेन्शन येऊन तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते. त्यानंतर इकडे नेत्रा धर्माधिकारी आनंदीला विचारतात, काही प्रश्न मी तुम्हाला नव्याने विचारते, त्यांची तुम्ही उत्तरं तर द्याल ना. तेव्हा आनंदी हो म्हणते. तेव्हा नेत्रा धर्माधिकारी विचारतात की मला सांगा की तुमचं आणि अंशुमनचं नातं कोणत्या प्रकारे होते, म्हणजे ते तुम्हाला काय असे त्रास द्यायचे. तर आनंदी विचारते की म्हणजे काय. ॲडव्होकेट नेत्रा विचारते की अंशुमनला तुम्ही तुमच्या आयुष्यामधून असे काढून टाकले, मग द्या उत्तर. तर आनंदी म्हणते की मी तुम्हाला मागच्याच वेळेस सांगितले की ते मला त्रास देत होते, मारत होते. आणि आनंदी पुन्हा थांबते तर नेत्रा धर्माधिकारी म्हणते की सांगायला काही प्रॉब्लेम आहे का, मी विचारते मग सांगा एक्झॅक्टली तुम्हाला काय अंशुमन त्रास द्यायचा ते. तेव्हा आनंदी म्हणते की ठीक आहे, मी आणखीन एकदा परत तुम्हाला सांगते की अंशुमन मला खूप त्रास द्यायचे, मला मारायचे, शिवीगाळ करायचे, आई अण्णांचा अपमान करायचे, त्यांनी मला इतका त्रास दिला होता की मी माझं आयुष्य सुद्धा संपवायला निघले होते. मी माझ्या माहेरी परत आले आणि लगेच नेत्रा धर्माधिकारी मध्येच म्हणते की मग सार्थक तुमच्या आयुष्यात आला राईट ना, मग तुम्ही त्यांच्याशी मैत्री केली. तर आनंदी म्हणते की हो, पण सार्थक सरांनी एक साडी डिझाईन कॉम्पिटिशन ऑर्गनाइज केली होती, त्यात त्यांनी मला भाग घेण्याची संधी दिली आणि मग. तर नेत्रा धर्माधिकारी लगेच पुढे म्हणते की मग तुम्ही त्यांच्याकडे नोकरी केली असेच ना. तेव्हा आनंदी हो बोलते. तर लगेच नेत्रा ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात की तुम्ही त्यांच्याकडे काम करायला लागले तेव्हा तुमच्या लक्षात आले की त्यांच्याकडे किती पैसा आहे, ते स्वभावाने सुद्धा किती साधा भोळा आहे, म्हणजे अगोदर नोकरी, मग मैत्री, मग हळूहळू तुमच्या प्रेमाच्या जाळेमध्ये त्यांना ओढले राईट ना. तेव्हा जोशी सर लगेच उभे राहतात आणि ऑब्जेक्शन मेलॉर्ड असे म्हणतात. तर लगेच ॲडव्होकेट नेत्रा म्हणते की माझे प्रश्न अजून संपलेले नाहीत. तेव्हा जोशी वकील खाली बसतात तर नेत्रा धर्माधिकारी पुन्हा विचारतात की सार्थकचे तुमच्या आयुष्यात येणं हे अंशुमनला खूप त्रास देत होतेच ना, म्हणून अंशुमनने तुम्हाला त्रास देण्यासाठी सुरुवात केली हे राईट ना. तेव्हा आनंदी हो बोलते. तर नेत्रा ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात की काय आहे मिसेस आनंदी राजाध्यक्ष, एवढ्या वेळ कोर्टाला तुम्ही इतक्या सर्व गोष्टी सांगतात, परंतु ह्या मधल्या काळातल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी कोर्टापासून का लपवून ठेवता. त्या 2 गोष्टी मी आज कोर्टासमोर उघडकीस आणणार, म्हणजे त्यातली एक गोष्ट म्हणजे
पहिली गोष्ट म्हणजे तुमचं सार्थक सोबत लग्न होऊन सुद्धा तुम्ही अंशुमनला भेटत होता, तेव्हा आनंदीला तर धक्काच बसतो आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते. तर नेत्रा धर्माधिकारी विचारतात की भेटत होता की नाही, आणि पुन्हा म्हणते की तुम्ही नुसते भेटत नव्हतात की तुम्ही अंशुमनला पैसे सुद्धा दिलेत. आनंदीला मात्र डोळ्यामध्ये पाणी येऊन ती सार्थकडेच बघत असते. तर नेत्रा धर्माधिकारी म्हणतात की आनंदी उत्तर द्या की तुम्ही अंशुमनला पैसे दिलेत की नाही. आनंदी म्हणते की हो पैसे दिलेत, परंतु तो मला ब्लॅकमेल करत होता आणि त्यामागची कारणं काय आहे म्हणूनच मी भेटत होते, कारण त्यामागची कारणं सुद्धा वेगळी आहेत. तर लगेच नेत्रा धर्माधिकारी म्हणतात पैसे का दिले यामागचे कारण महत्त्वाचे नाही, पैसे दिलेत हे महत्त्वाचे आहे. आनंदी राज्याध्यक्ष, ज्या नवऱ्याबरोबर तुमचे लग्न झाले आणि ज्या नवऱ्याबरोबर डिव्होर्स झाला तरी सुद्धा तुमचे त्या दुसऱ्या नवऱ्याच्या घरातील पैसे चोरून तुमच्या पहिल्या नवऱ्याला देता, याचा अर्थ काय होतो आनंदी राज्याध्यक्ष? या पाठीमागचे कारण काय आहे याचे उत्तर द्या आणि मी सांगते की यामागचे कारण काय आहे ते. कारण तुमचा दुसरा नवरा असताना सुद्धा तुमचे पहिल्या नवऱ्यावर प्रेम होते, म्हणून आज तुम्ही तुमचा पहिला नवरा दुसरे लग्न करण्यासाठी निघला होतात. ते लग्न जाऊन तिकडे मोडले कारण तुम्ही अंशुमनवर प्रेम करत होतात म्हणून. तेव्हा आनंदी म्हणते की हे मी तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितले की अंशुमन त्या मुलीला फसवत होता, तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी निघला होता म्हणून. नेत्रा धर्माधिकारी म्हणतात की तुमचा त्याच्यावर डिव्होर्स झाला होता, मग तुमचा त्याशी काय संबंध? तेव्हा आनंदी म्हणते की मी जो त्रास सहन केला तो त्या मुलीच्या वाटेला यायला नको म्हणूनच मी ते लग्न थांबवले. तर नेत्रा धर्माधिकारी म्हणतात की खोटं बोलतात तुम्ही, मग अंशुमन एक फसवा आणि खोटा माणूस आहे तरी सुद्धा तुम्ही त्या माणसाला जाऊन पैसे का दिलेत? तुम्हाला ते कारण माहिती नसेल, परंतु मी ते कारण सांगू शकते, कारण अंशुमनवर अजून सुद्धा जीव होता. तर आनंदीला काय उत्तर द्यावे ते समजत नाही. नेत्रा धर्माधिकारी पुढे म्हणते की डिव्होर्स, भांडण, हे सर्व त्रास देणे वगैरे सर्व काही नाटक होते, कारण सार्थक सारख्या साध्या भोळ्या माणसाची सिंपत्ती मिळवण्यासाठी. म्हणूनच अंशुमन दुसरे लग्न करायला गेला तर तुम्ही जाऊन ते लग्न मोडलेत, कारण तुम्ही तेव्हा सुद्धा अंशुमनच्या प्रेमात होतात. तेव्हा आनंदी म्हणते की नाही हे सर्व खोटं आहे. तर नेत्रा धर्माधिकारी म्हणतात की तुम्हाला अंशुमनचे भास होतात ना, अजूनही तुम्हाला वाटते की अंशुमन तुमच्या आजूबाजूला आहे असे तुम्हाला का वाटते? मग हे भास होतात की नाही कोर्टासमोर सांगा की तुम्हाला अंशुमनचे भास होतात की नाही. तेव्हा आनंदी म्हणते की हो, कारण अंशुमन जिवंत आहे. तेव्हा मात्र सार्थकला आणखीनच टेन्शन येते आणि सर्वांना सुद्धा. तर नेत्रा धर्माधिकारी पुढे म्हणतात की खरंच काय प्रेम आहे, अजून सुद्धा माणूस गेला तरी सुद्धा त्या व्यक्तीला भास होतात किंवा प्रत्यक्षात तो आपल्या आजूबाजूला दिसतो. तेव्हा सार्थक लगेच नेत्रा धर्माधिकारी यांना म्हणतो की तुम्ही मुद्दाम त्यांना त्रास व्हावा म्हणून हे सर्व बोलतात का? त्रास होतो त्यांना आणि तुम्ही. तर लगेच नेत्रा धर्माधिकारी सार्थकला म्हणतात की मी तुमची परिस्थिती समजू शकते. नेत्रा धर्माधिकारी पुढे म्हणते की हे सर्व काही डिवोर्स वगैरे नाटक होते आणि यामागचं कारण होतं की सार्थक राज्याध्यक्ष यांचा पैसा अंशुमन आणि आनंदी यांनी मिळून हे नाटक रचले होते. म्हणून अंशुमन जेव्हा दुसरे लग्न करायला गेला तर तिने ते लग्न मोडले, म्हणजे यांचे अंशुमनवर अजून प्रेम होते. जेव्हा सार्थक राज्याध्यक्ष यांच्या लक्षात आले की आपली बायको अजून सुद्धा पहिल्या नवऱ्याच्या प्रेमात आहे, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन हलली. त्यांना त्रास झाला, कारण सार्थक राज्याध्यक्ष तुमच्यावर मनापासून प्रेम करत होते. त्यांना हे जेव्हा कळले की तुम्ही तुमच्या पहिल्या नवऱ्याच्या प्रेमात अजून सुद्धा आहात, तर त्यांच्या मनामध्ये राग निर्माण झाला. म्हणून त्यांनी लगेच अंशुमन सुर्वेचा खून केला. तेव्हा आनंदी म्हणते की नाही, असे काही झालेले नाही, सरांनी अंशुमनचा खून नाही केला. तेव्हा नेत्राधिकारी म्हणतात की का कोर्टासमोर आमचा आणि कोर्टाचा वेळ वाया घालवतात? सर्वांसमोर कबूल करा की तुमचे दुसरे लग्न झालेले असताना सुद्धा तुमचे पहिल्या नवऱ्यावर प्रेम होते आणि म्हणूनच दुसरे लग्न करायला निघलेत, म्हणून तुम्ही त्यांचे ते लग्न मोडलेत. तो अजून सुद्धा मेलेला असताना सुद्धा तो तुमच्या आजूबाजूला आहे असे तुम्हाला भास होतात. याचे खरे कारण म्हणजे तुमचे अंशुमन सुर्वेवर असलेले प्रेम. तेव्हा आनंदी म्हणते की नाही, आणि जज साहेब हे ज्या काही सांगतात ते सर्व खोटं आहे. जज साहेब, सार्थक सरांनी अंशुमनचा खून नाही केला, कारण तो मला त्रास देत होता तरी सुद्धा नाही. तेव्हा आनंदी खूप रडू लागते. तर जज साहेब हे ॲडव्होकेट जोशी यांना म्हणतात की तुम्हाला काही विचारायचे का? तर जोशी सर उभे राहतात आणि मला कोणतेही प्रश्न नाही विचारायचे असे सांगतात.
त्यानंतर इकडे मालती मनोजला समजावते, पण मनोज म्हणतो की मला कुणाशी काही बोलायचे नाही, लीना म्हणली म्हणून फक्त मी इथे थांबलो. तर मालती म्हणते की हो, त्यांची चूक झाली, त्यांनी तुला मारले, त्यांनी तुझा अपमान केला, परंतु इतक्या वर्ष त्यांनी तुझ्यासाठी जे काही केले ते सर्व चुकले का रे? तुला लहानपणी ताप आल्यानंतर तुझ्या उशाशी बसून रात्रभर ते पाण्याच्या पट्ट्या ठेवत होते, ही सुद्धा त्यांची चूकच झाली. आणि तुला तुझे पेपर होईपर्यंत ते बाहेर बसत होते, ही सुद्धा त्यांची चूकच झाली. मॅच जिंकल्यानंतर तुझी जी मिळणारी ट्रॉफी होती ती डोक्यावर घेऊन कॉलनीभर नाचायचे, ही सुद्धा त्यांची एक चूकच झाली. तुझा इंटरव्ह्यू असल्यानंतर ते देवळात जाऊन प्रदक्षिणा घालायचे, देवाळाला साकडं घालायचे, हे सुद्धा त्यांचं खरंच चुकलं. तेव्हा मनोज म्हणतो की हे सर्व मला मान्य आहे, परंतु आयुष्यभर त्यांचे झुकतं माप हे नेहमी आनंदीला होते आणि अजून सुद्धा तेच आहे. तेव्हा मालती म्हणते की कारण ती आपल्यापासून दूर आहे म्हणून. बाळा तू आमच्या जवळ आहे, पोरगी कायमची परकी झाली म्हणून. पोटची पोरगी आहे ती, लग्न झाली म्हणजे परकी झाली. आज जर ती येथे असती ते तिच्याबरोबर सुद्धा असेच हक्काने वागले असते आणि तुझ्याबरोबर जे काही हक्काने वागले ते सुद्धा त्यांचे चुकलेच. आणि काही झाले तरी माझ्या आनंदीला सुखच मिळत नाही. तर मनोज म्हणतो की मग तिला सुख मिळत नाही म्हणून आपण सुद्धा आयुष्यभर दुःखच भोगायचे का? मालती म्हणते की मग आपण तिला वाऱ्यावर सोडायचे का आणि तिची साथ सुद्धा आपण देऊ शकत नाही का? तर मनोज म्हणतो की मग तिची साथ देता देता आपलं घर पणाला लागते. मालती म्हणते की आपण असा वाद घालायचा, मग त्या रेश्मा मॅडमला सुद्धा हेच लागते की आपल्यातील भांडण. आणि हे बघ मनोज, तुला मारून त्यांना सुख नाही मिळाले, ते रात्रभर जागे आहेत आणि ज्या हाताने त्यांनी तुला मारले त्या हाताला त्यांनी दनादन भिंतीवर आपटून स्वतःला शिक्षा करून घेतली. त्यांना खूप वाईट वाटले रे, म्हणून मालती मनोजसमोर हात जोडते. आम्हाला सोडून जाऊ नको, आमचे तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. म्हणून मालती सुद्धा खूप रडते, लीना सुद्धा आणि मनोज सुद्धा. तर इकडे कोर्टामध्ये जज साहेब सांगतात की या कोर्टामध्ये नेत्रा धर्माधिकारी यांनी मांडलेले मुद्दे आणि यावरून कोर्ट असा निर्णय देत आहे की मध्ये सखोल तपास करणे आवश्यक आहे. म्हणूनच कोर्ट सार्थक राज्याध्यक्ष यांचा जामीन रद्द करत आहे. ते ऐकून सार्थक आणि आनंदी आदर्श यांना तर धक्काच बसतो आणि सार्थक राज्याध्यक्ष यांना पोलीस कस्टडी देऊन रिमांडवर पाठवण्यात येत आहे असे सांगतात. पोलिसांनी या केसचा सखोल तपास करावा, त्यानंतर कोर्ट पुढची तारीख देईल असे सांगतात. तेव्हा पोलीस सार्थकला घेऊन जातात. तर आनंदी आदर्श हे सार्थकच्या मागे ओरडतच जात असतात. तर लगेच नेत्रा धर्माधिकारी ह्या आनंदीला आडवे येतात. आनंदीला म्हणतात की तुझ्या आणि सार्थकमध्ये मी आहे आनंदी, तू कितीही धडपड कर परंतु कायद्याच्या कचाट्यामध्ये मी त्याला अडकवणार. आता फक्त तो पोलीस रिमांडमध्ये गेलाय, पण थोड्या दिवसात कायमचा तुरुंगात जाईल. मी त्यांना कचाट्यातून बाहेर काढेन असे कोणी जर म्हणले तर कायद्याच्या कचाट्यातून सुटत नसते. तेवढा जोर लावावा लागतो. तू सुद्धा जोर लाव, मी सुद्धा जोर लावते. युद्ध आता तुझ्यात आणि माझ्यात आहे. बघूयात कोण जिंकते ते. तुझा सार्थक आता कधीच सुटणार नाही. तर आनंदी फक्त नेत्रा धर्माधिकारी यांच्याकडे बघत असते. हिम्मत असेल तर त्याला बाहेर काढून दाखव, हे तुला नेत्रा धर्माधिकारी हिचे ओपन चॅलेंज आहे. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आनंदी ही रडतच जोशी वकिलांना हात जोडते आणि प्लीज काही करा, माझ्या मिस्टरांना यातून सोडवा असे म्हणत असते. तर जोशी वकील म्हणतात की मी माझ्या परीने खूप काही प्रयत्न केले, परंतु तुमच्या त्या स्टेटमेंटने सर्व काही गडबड केली. तर आनंदी खूप रडू लागते. तेव्हा आनंदी रडतच घरी येते. तर वृंदा म्हणते की हे पग आली आणि ज्या मुलाला तू लाडात लहानचे मोठे केले त्या मुलाला इने 2 दिवसात जेलमध्ये पाठवले. म्हणून वृंदा रडतच हे नाटक करत असते. तेव्हा सुद्धा खूप रडत असते. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.